सर्वांना नमस्कार. जयनाथ. आपण गेल्या 5 वर्षापासून चैतन्यपीठ YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या अशा बहुमोल विषयांवर प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 55 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज श्री दत्त पुराण यावर आपल्याला प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज पुढे म्हणाले की दत्तात्रय म्हणाले की स्त्री क्रीडा पान आदी सर्व पाहुणी तू मला सदानंद गुणातील असे कसे म्हणतो. मदिरा पानाने व्याकुळ दृष्टी झालेली ही दिगंबर तरुणी आणि मी सुद्धा मदिरेच्या स्वादाची लालसा असलेल्या आम्हा दोघांना तू जाणत नाहीस काय. अरे मी अस्पृश्य पापी असा आहे, मला विधी निषेध कुठून असणार. या ठिकाणी भगवान दत्तात्रय एक प्रकारे परशुरामाची परीक्षा घेत आहेत. श्री दत्तात्रयांनी स्वतःची जी विशेषणे प्रकट केली आहेत ती एका वेगळ्या अर्थाने सार्थ आहे. अविद्वान माणसाला अविद्या अवस्थेत करता करणारी गोष्टी असतात, त्यामुळे विधी निषेध असतात. श्री दत्तात्रय साक्षात आत्मरूप असल्याने विधी निषेध कुठून असणार. तेव्हा राम काही बोलला नाही. वाड्यात बसलेली रेणुका म्हणाली, हे अमेय परमात्मा लोक व्यवहाराच्या वाक्याने का हा मोह निर्माण करतोयस. रेणुका असे म्हटल्यानंतर भगवान दत्तात्रय ताबडतोब उठून असत लक्षालक्ष स्वरूपिणी देवी रेणुकीची स्तुती करू लागले. हे आई, सर्व काही तूच आहेस. उत्पत्ती स्थिती प्रलयाला कारण असणारी अनिवर्जनीय अद्वितीय महामाया तू एक असून अनेक रूपात तू व्यापून राहिली आहे. तू देह इंद्रिय मन प्राण अहंकार याहूनही विलक्षण आहेस. अशी स्तुती झाल्यानंतर पतीसह 10 संस्कार होण्यासाठी रेणुकेने दत्तात्रयाची प्रार्थना केली. तेव्हा दत्तात्रय म्हणाले, हा तुझा पती कसा मरण पावला. ती म्हणाली, राजाने ठार केला. तेव्हा दत्तात्रय रागाने जळतच म्हणाला, ब्राह्मणाचाही जे नाश करतात ते उन्मत्त राजे नष्ट होत. राम म्हणाला, मी ही पृथ्वी निक्षत्रिय करीन. आपल्या कृपाप्रसादाने मी केलेला हा संकल्प आता खरा हो. योगी असलेला तुझा शिष्य अपराध केल्याने मी ठार केला आहे. हे देवेश्वरा, मला तू क्षमा करण्यास समर्थ आहेस. दत्तात्रयाने आलिंगन देऊन म्हटले, खरोखर तू माझा सखा आहे. रामा, तू चांगले केले. तू सत्य प्रतिज्ञा होशील. तेव्हा भगवान दत्तात्रयाच्या आज्ञेने बाणाने पर्वत पडून सर्व जल तीर्थ आणून यथाविधी रामाने आणि नंतर रेणुकीने स्नान केले. शोभलेली ती जगन्माता रेणुका श्री दत्तात्रयाला आणि पुत्राला म्हणाली, पतीसह आनंदाने स्वस्थानी जाण्याची इच्छा करते. हे रामा, तू ब्राह्मणांचे रक्षण कर आणि स्वतःची प्रतिज्ञा सफल कर. असे बोलून ती श्री दत्तात्रयाला आणि सूर्याला नमस्कार करून तिने नाना प्रकारचे सौभाग्य वाहिने दान केले. अष्टवसू रुद्र सूर्य आदी प्रमुख आणि सर्व देव सर्व स्वतःच्या स्त्रियांसोबत विमानाने हा सोहळा पाहण्यासाठी आले होते. श्री दत्तात्रयाने क्रव्याद नावाच्या अग्नीला यथाविधी सिद्ध केल्यावर सौभाग्यवती रेणुका अहितात्मी अग्निहोत्री पतीसह अग्नीत प्रवेश करती झाली. सतीपतिव्रतेच्या स्पर्शाने प्रज्वलित झालेला अग्नी 1000 सूर्यासारखा शोभू लागला. आनंदलेल्या सर्वांनी नमस्कार केला आणि जय जयकार केला. श्री दत्तात्रय पुराणातील उपासना कांडातील 4थ्या अष्टकाचा 7वा अध्याय इथे समाप्त होतो. पुढच्या अध्यायात राम म्हणतो, हे दत्तात्रया, यज्ञरूप असलेला तुला माझा नमस्कार असो. तू माझा सखा आहेस, म्हणून आचार्य होऊन त्या दोघा माता पितरांचे अर्धदेही उत्तर क्रिया करून यथाविधी कर. रामाने अशी प्रार्थना केल्यावर श्री दत्तात्रय आचार्य होऊन विधियुक्त अंजलीदान पिंड प्रदान निर्वापण विधी केले. हे रामा, तुझे आईबाप कुठे गेले हे तू जाणतोस काय. तेव्हा तो राम म्हणाला, तुझ्या प्रसादाने ते दोघेही स्वर्गाला गेले असावेत असे मला वाटते. श्री दत्तात्रय म्हणाले, मेले आणि स्वर्गाला गेले हे अज्ञान गुणाची भावना आहे. पहा, ते मेलेले नाहीत तर ते सहजपणे संचार करीत आहेत. रामाने सुद्धा तेजाने दशदिशात झळाळून टाकणाऱ्या आपल्या माता पितरांना पाहून भक्तीने नमस्कार केले. तेव्हा ते अंतर्धान पावले. दत्तात्रयाने आलिंगन देऊन रामाला म्हटले, अधार्मिक क्षत्रियांचा नाश कर. तू माझ्या चैतन्याचा अंश आहेस. तू विजयी होशील. तेव्हा रामाने
प्रणिता नदी स्नान करून संकल्प सोडून शस्त्रसज्ज होऊन 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून रक्ताने भरलेले 5 डोह तयार केले. हे डोह कुरुक्षेत्रामध्ये सम्यक पंचक तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले. इतरांचे तर्पण करून शस्त्रे धुवून भगवान दत्तात्रय आणि कश्यप प्रमुखांना ऋत्विजांना अर्धही होता आदी नेमून त्याने सोमयजन केले. सर्व देव ज्या ठिकाणी तृप्त झाले आणि अन्न संपत्ती वस्त्रांनी ब्राह्मण तृप्त झाले, ती सर्व पृथ्वी विशुद्ध अंतःकरणाने विधानपूर्वक त्याने कश्यपाला दान दिले. रामाने श्री दत्तात्रयाची सुवर्ण वस्त्र व धनांनी पूजा केली. हे सर्व धन भगवान भक्त काम कल्पद्रुप श्री दत्तात्रयाने ब्राह्मणांना देऊन टाकले. रामाला स्वतःच्या मांडीवर बसून म्हटले, हे बाळा, तू हे कठीण काम केले आहे. हे दुष्ट अजिंक असलेले क्षत्रिय तू खार केले आहे. याचा शास्त्र तू यज्ञही केलास. खरोखर तू शूर आहे. तू स्वतः विष्णू भगवान आहे. तेव्हा राम म्हणाला, मी शूरवीर नाही, हा आपला प्रसाद आहे. हे ऐकून उत्तम उत्तम असे देव मुनी म्हणाले. रामाने त्या सर्वांचा सत्कार केला असता ते सर्व आनंदाने स्वस्थानी निघून गेले. राम त्या ठिकाणी निरपेक्ष मैत्री करून सख्य भक्तीने राहिला. तेव्हा त्याच्यावर संतुष्ट होऊन म्हणाला, त्रिपुरा देवीचे रेणुका देवीचे रहस्य श्रवण केल्याने क्षणात मुक्ती मिळते. इथपर्यंत आदरणीय बाबांनी श्री दत्तपुराण अतिशय सुंदरपणे समजावून सांगितले. आदरणीय बाबा म्हणाले की या अनुषंगाने आपण पाहिले की श्री सत्यदत्त पूजा व दत्तया त्या काळापासून प्रचलित होते. तसेच रामाने त्रिपुरा रहस्य दत्तात्रयांकडून श्रवण केले. इथे आदरणीय बाबांनी आपल्या प्रबोधनाला स्वत विराम दिला. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आज प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. अनुसूया अत्रि संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. मागल्या पुष्पात आपण परशुरामानं भगवान दत्तात्रयाची प्रार्थना केली, स्तुती केली. मग रेणुकेने त्यांची जेव्हा प्रार्थना केली, स्तुती केली, त्यानंतर भगवान दत्तात्रयाने व्यवस्थितपणे जे जमदग्नी ऋषींचं आहे, परशुरामांच्या वडिलांचं, आणि मातेने अग्नी प्रवेश केल्यामुळे व्यवस्थित त्यांचं जे काही और्धदेहिक कार्य केलं आचार्य म्हणून, ते आपण श्रवण केलं, त्याचं वर्णन आपण बघितलं. त्यानंतर परशुरामानं प्रतिज्ञा केल्याप्रमाणे भगवान दत्तात्रयाच्या आशीर्वादाने जणू काही क्षत्रिय पृथ्वी 21 वेळा करीन अशी त्यांची जी प्रतिज्ञा होती ती पूर्ण केली. मग 5 जे डोह आहे, शमंत पंचक्षेत्र कुरुक्षेत्र, ते डोह त्यांनी निर्माण केले. आणि त्यानंतर त्यांनी सोमयाग केला. त्या देवतांना सगळ्यांना बोलवलं. देव ब्राह्मण ऋषी मुनी या सगळ्यांना त्यांनी दानं दिली. आणि मग पृथ्वी आहे ती कश्यपाला दान देऊन टाकली. मग त्यांनी भगवान दत्तात्रयांची पूजा केली. आणि मग दत्तात्रयाने प्रसन्न होऊन त्यांना जेव्हा असं म्हटलं की तुम्ही उत्तम असं कार्य केलं आहे, तो सत्य प्रतिज्ञास आहे, तो विष्णूचा अवतार आहे, त्या परशुरामाने असं म्हटलं की देवा, मी काही शूरवीर नाही आहे, मी काय असा वीर परमवीर वगैरे ते म्हणत असं नाही, हे तुमच्या कृपेमुळे झालं, हा तुमचा प्रसाद आहे, असं या ठिकाणी महाराजांनी वर्णन केलं. आणि मग मागल्या पुष्पाच्या शेवटल्या श्लोकामध्ये भगवान दत्तात्रयाने या आपल्या शिष्याला जणू काही, तो सुद्धा विष्णूचा अवतारच आहे, पण या ठिकाणी तो जणू काही शिष्यभावाने शरण आलेला आहे, म्हणून त्याला एक उपदेश केला आहे. हा उपदेश दत्त भार्गव संवाद किंवा त्रिपुरा रहस्य या नावानं प्रसिद्ध आहे. तंत्र ग्रंथात याचं अत्यंत महत्व आहे. ते त्रिपुरा रहस्य
भगवान दत्तात्रेयांनी या परशुरामांना सांगितलं. आणि याचं विशेष ते काय आहे तर दत्तपुराण करते म्हणजे साहेबांनी असं म्हणतात की श्रवणात मुक्तिदम क्षणात रहस्यम त्रिपुरा दैव्या. हे त्रिपुरा रहस्य किंवा रेणुका देवीचं विशिष्ट जे महत्व आहे रहस्य हे श्रवण केलं असता क्षणात मुक्ती प्राप्त होते. तर अत्यंत संक्षिप्त हे त्रिपुरा रहस्य काय आहे त्याचा आपण आज पहिल्यांदा आधी विचार करू, मग आता पुढचा आपण भाग घेणार आहोत. तर त्रिपुर याचा अर्थ काय? पुर म्हणजे नगर. काही ठिकाणी शरीराला सुद्धा पूर्व असं म्हटलंय, पूर असं म्हटलं. का तर शरीराच्या आत जो राहतो तो ईश्वर, म्हणून पुरुषेते स पुरुषाः. या ठिकाणी पूर म्हणजे शरीर, ईश म्हणजे पुरुष. हा पुरुष ज्या ठिकाणी राहतो पुरुषेते, या पुरामध्ये हा पुरुष राहतो म्हणून त्याला पुरुष असं म्हटलंय. मग एक अर्थ असा आहे की पुर म्हणजे शरीर असाही भावार्थ आहे. पण भावार्थाने लाक्षणिक अर्थाने जेव्हा त्रिपुर असं म्हटलं की तीन पुरं आहेत, मग तीन पुरं कशी आहे तर यात मात्र वेगळ्या पद्धतीने श्लेष आहे, वेगवेगळे अर्थ आहे एकाच पुऱ्या शब्दाचे. या ठिकाणी महाराजांनी भावार्थाने असं म्हटलंय की स्थूल सूक्ष्म आणि कारण अशा तीन नावानी तीन पुरं आहेत. आणि त्या ठिकाणी म्हणजे काय स्थूल सूक्ष्म आणि कारण म्हटलं तर शरीरच आहे, पण या शरीरामध्ये एकाच एक अशी तीन पुरं आहेत म्हणून याला त्रिपुर म्हटलंय. नुसतं पूर म्हटलं नाही. कशी आहे तर स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, ही जी तीन आहे हे एकाच एक असणार. ही जी आहे ती तीन पुरं आहेत, नगरी आहे. कुठे आहे? हे एकाच ठिकाणी एकाच शरीरात आहे. आणि या ठिकाणी विश्व आधी अभिमानानं जो देव आहे तो, आणि तो कुठल्या कुठल्या स्वरूपात अभिमानानं जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशी स्थानं या ठिकाणी आहेत. पूर म्हटल्यावर काही स्थानं असतात त्या ठिकाणी. कोणची स्थानं आहेत तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ही त्या ठिकाणची तीन स्थानं आहेत. ती खांतीवर आहे. आणि अशी ही जी नगरी आहे, हे जे स्थान आहे त्रिपुरा नावाचं, या ठिकाणी एक देवी राहते. या देवीचं नाव काय आहे? रेणुका. या रेणुका नावाची ही देवी या ठिकाणी वास करते. ही कशी आहे? ही स्वयंप्रकाशित अशा पद्धतीची ही देवी आहे. आणि या देवीच्या मध्ये काय शक्ती आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे तर जगत कर्तृत्व म्हणजे जगाची निर्मिती करणं, पालन करणं, संहारण करणं आणि अकर्तृत्वादी लक्षण याच्यापेक्षा वेगळेपणाने राहावं, याच्याही पेक्षा अलिप्त असं एक वेगळी आहे अशा पद्धतीने राहणं, अशी जी लक्षणं आहेत त्याला जगत कर्तृत्वादी आणि अकर्तृत्वादी अशी जी लक्षणं आहेत जी रहस्य उपनिषदांमध्ये सांगितली आहेत. उपनिषद त्याचं जणू काही रहस्य उपनिषदातलं जे मूळ तत्व आहे हे या त्रिपुरा रहस्यात सांगितलेलं आहे. हे भगवान दत्तात्रेयांनी हे रहस्य उपनिषद याला सांगितलं. ते कसं आहे
ते काही ठिकाणी कथा स्वरूपात आहे, ग्रंथ स्वरूपात आहे, भाव स्वरूपात आहे, रूपकात्मक आहे. आणि मग एखादा विषय हा वेगवेगळ्या रूपकाने कसा सांगितला जातो चर्चात्मक, तो मूळ ग्रंथ आपल्याला बघायला मिळेल. मूळ तत्व जे आहे ते काय आहे, तर या ठिकाणी या शरीरामध्ये असणारी जी शक्ती आहे, मूळ शक्ती, ऊर्जा, देवी, त्याला रेणुका असं म्हटलेलं आहे. आणि या शक्तीला शरीराच्या मध्ये ही शक्ती आहे. ही जी शक्ती आहे त्याला तंत्र मार्गात त्यांनी काय म्हटलंय, तंत्र मार्गात त्यांनी म्हटलं कुंडलिनी. ही कुंडलिनी ही सुद्धा शक्ती राहते. काही ठिकाणी शंकराची शिवशक्ती, शिवाची जी शक्ती आहे ती शिवशक्त्यात्मक, शिव हा वेगळा आहे, शुद्धतम हा वेगळा आहे, तिची शक्ती काम करते म्हणून शिवशक्त्यात्मक असं म्हटलंय. आणि हेच जणू काही रहस्य उपनिषद हे आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवात सांगितलेलं आहे. शंभू तेथे अंबिका, आणि ह्या दोघांचं शिवसामरस्य महामिलन, या दोन्हींच्या एकत्रितपणामुळे जे ज्ञान आहे ते मुळात काय आहे, तो अमृतानुभवाचं ज्ञान आहे. हा जसा एक वेगळा पंथ आहे संत मार्गातला, त्यातला एक उपनिषदातला मूळ जो भावार्थ आहे तो या ग्रंथात सांगितलेला आहे. आणि त्या मूळ तत्वाचं या ग्रंथाचा अभ्यास कोणी केला, श्रवण केलं, तर त्याला मुक्ती मोक्ष मिळतो असं महाराजांनी म्हटलं आहे. तर एक प्रकारे याचा जर अभ्यास केला तर मोक्ष मिळतो, मुक्ती मिळते. कशी मिळते, त्याला एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान प्राप्त होतं. आणि त्याच्याकरता उपनिषदांनी म्हटलंय, मन ये मनुष्याणाम कारण बंध मोक्षयो, बंधाय विषय संगी मोक्षे निर्विषम स्मृतम. अशा प्रकारची त्याला मोक्ष प्राप्ती होते, मुक्ती प्राप्ती होते. या ज्ञानप्राप्तीनंतर जो त्याला आनंद मिळतो, त्याचा जो शोक रहित अशी अवस्था होते, त्याच्या मनातला शोक निघून जातो. म्हणून त्याच्यासाठी महाराजांनी त्यांच्या भाषेत एक श्रुती उद्घृत केली, त्याला म्हटलं अनुष्ठाय न शोचती. याचं विशिष्ट अनुष्ठान जो करतो त्याला शोक होत नाही, तो अशोक होतो. म्हणून या दत्त भार्गव संवादाचं एक वेगळं महत्व आहे. अशा पद्धतीने संक्षिप्त आपण जेव्हा बघितलं का हा जो संवाद आहे दत्त भार्गव संवाद, हा या ठिकाणी भगवान दत्तात्रेयांनी परशुरामाला केलेला उपदेश आहे. हा उपदेश केल्यानंतर मग दत्तात्रेय असं म्हणतात, सखा मे त्वं चिरंजीव कंचित कालम वसा अत्र तू तपश्चरत तो लोकशर्मणे पश्चिमामुधो. तू माझा सखा आहे, तू चिरंजीव हो, असा त्याला आशीर्वाद दिला. सखा मे त्वं चिरंजीव, काही काळ तू इथे राहा, कंचित कालम वस अत्र तू. आणि मग तपश्चरत तो लोकशर्मणे पश्चिमाम बुधो, मग लोकांच्या कल्याणासाठी पश्चिम सागराच्या तीरावरती तपश्चर्या कर. मग तू काही काळ इथे राहून मग पश्चिम सागराला इथे जा. ते जे पश्चिम सागर कोकणात ज्याला म्हणतात श्री क्षेत्र परशुराम केळे, इथे जे आहे, ज्या ठिकाणी कोकणमध्ये परशुराम भूमी आहे, परशुरामचं मंदिर, तिथे त्यांनी मग तपश्चर्या केली. लोटे परशुराम असं सध्या व्यावहारिक दृष्टीने तो भाग ओळखला जातो, लोटे परशुराम. का, त्यांनी समुद्र मागे लोटला त्या ठिकाणी, आणि त्या ठिकाणी परशुराम शेवटी जाऊन राहिले. गुरुचरित्रात सुद्धा कथा आहे. ते जे आहे त्या ठिकाणी मग त्यांनी
तपश्चर्या केली. तर भगवान दत्तात्रेयांनी या ठिकाणी भावार्थाने असं सांगितलं की मग तू काही काही इथे राहा, मग पश्चिम तीरावर जाऊन तुम्ही तपश्चर्या करा. पुढे दत्तात्रय म्हणतात, त्वयी तेजो अद्य यज्ञस्तमावतारांतरे पुन्हा आदास्ये त्वं ततो ब्राह्मया लक्ष्म्या युक्त तपश्चर. तुझ्या ठिकाणी आज जे तेज मी ठेवले ते पुन्हा दुसऱ्या अवतारामध्ये मी देईन. तोपर्यंत ब्रह्मतेजाने युक्त होऊन तू तपश्चर्या कर. आणि या ठिकाणी एक विशेष कथन, विशेष सूत्र महाराजांनी सांगितलंय. ते काय सांगितलंय? भविष्यसी महर्षिस्तम नूनम सावर्णिके अंतरे ततप्राप्ते महाकल्पे मत्सायुज्यम कमिष्यसी. सावर्णिक मन्वंतरामध्ये तू महर्षी होशील आणि नंतरच्या महाकल्पाच्या वेळेस माझ्या सायुज्य गतीला तू प्राप्त होशील. अशा प्रकारे भगवान दत्तात्रेयांनी या परशुरामांना जो वर दिला. एवं रामं जामदग्न्य मुक्तवान भगवान प्रभु रामो अपि स्वाश्रमं गत्वा कंचित काल मुवासः. अशा प्रकारे जामदग्न रामाला भगवान दत्तात्रेय असं म्हणाले, म्हणजे त्यांना उपदेश केला. आणि परशुराम सुद्धा स्वतः आश्रम जाऊन काही काळ तिथे राहिले. असे जे परशुराम त्रिसप्तकृता येनदं निक्षत्रं जगतीतलं निहतं तीक्ष्णधारणं दृढं परशुनाम भृशं ततो युगांतरे सूर्यवंशी देव अवतीर्य तत् आददेत्युज्वलनं तेजस्ततो रामस्तपोतपत. हे तीक्ष्णधार असलेला परशुने द्विसप्तकृता येनेदम निक्षत्रम जगतीतलम, ही पृथ्वी ज्याने 21 वेळा निक्षत्री केली. मग दुसऱ्या युगात सूर्यवंशात येऊन त्यानं ती पृथ्वी आणि दुसरं तेज स्वीकार त्यांनी केलं. आणि मग त्या परशुरामानं तपश्चर्या केली. असा हरियशो लीलया रामा पितृभक्तो हरे सखा भक्ती प्रथयितुम लोके जातोयम द्विजरूप धृक. असा हा परशुराम जळून दत्तात्रेयाची भक्ती प्रख्यात करण्यासाठी हरियशो लीलया राम आणि विष्णूचा अंश असलेला दत्तात्रेयाचा सखा हरे सखा. हा दत्तात्रेय या ठिकाणी हरे म्हणजे दत्तात्रेय म्हटलं हरे सखा पितृभक्त राम पितृभक्तो हो. हा जगात विप्ररूप प्रसिद्ध झाला. लोके जातो यम द्विज रूप धृक, विप्र स्वरूपामध्ये ब्राह्मण स्वरूपात हा प्रसिद्ध झाला होता. आणि मग या ठिकाणी महाराज असं म्हणतात, रेणुका सा जगन्माता साक्षात देवेश्वरी खलु स्वयं शिव अवतीर्ण अत्र जमदग्नी महारमुनी. अहो, ही जी रेणुका आहे ती साक्षात चित शक्ती जगन्माता आहे. चित शक्ती जी काय आहे ती साक्षात जगन्माता आहे. आणि महामुनी या जमदग्नीच्या स्वरूपात जणू काही साक्षात भगवान शंकरच अवतरले होते. म्हणून श्री दत्तेनात्र एवेयम लोकशिक्षार्थमीश्वरी प्रार्थिता ब्रह्मणाच्या स्वकार्यात मग विष्णुता. म्हणून भगवान दत्तात्रेयाने लोकांना शिक्षण देण्यासाठी रेणुकेची प्रार्थना केली होती.
आणि ब्रह्मदेवानं सुद्धा स्वतःच्या कार्यासाठी तिची स्तुती केली होती या रेणुकेची. म्हणून अशी ही जी रेणुका आहे ही सगळ्यांना जणू काही वंद्य आहे. तिचं महत्व या ठिकाणी महाराज प्रतिपादित करतात की भगवान दत्तात्रयाने ही जी रेणुका आहे ही आजही जेव्हा या दत्तस्थानावरती माहूर गडावरती तिथे आहे तिची या ठिकाणी महाराजांनी स्तुती करताना असं म्हटलंय की पुराम विद्यां पंचपर्वा ससृजे या विधिस्तया कदाचित देव दत्तास्ता विश्वस्मार श्रुत्यस्माहा. म्हणजे पूर्वी ब्रह्मदेवाने ज्या 5 विभागात्मक सृष्टीची उत्पत्ती केली त्या पंचपर्वा ससृजे या विधी म्हणजे ब्रह्मदेव यांनी जी उत्पत्ती केली त्या सृष्टी साधनभूत परमेश्वरांनी जी त्याला वेद ज्ञान दिलं होतं श्रुती ते तो ब्रह्मदेव विसरला. नंतर त्याला जेव्हा या वेदांचं विस्मरण झालं वेदांचा जेव्हा त्याला विसर पडला तेव्हा हृदि शश्वादिचार्यापि न बुबोधात्मना स्वयं गत्वा मातापुरम देवी मस्तोषी रेणुका शुभम. जे अंतःकरणात बराच काळ विचार करून तो स्वतःच्या त्या वेदांना जाणू शकला नाही त्याला ते वेदज्ञान आठवलं नाही ब्रह्मदेवाला. म्हणून मग त्यांनी मातापूरला जाऊन रेणुका देवीची स्तुती केली मातापूर. आणि मग देवीस्त्वं वेदमातासी गायत्री वाङ्मयेश्वरी प्रसीद विस्मृतान् वेदान् तत्संप्रकाशय पूर्ववत. म्हणजे हे देवी तू वेदमाता आहे. देवीस्त्वं वेदमातासी गायत्री वाङ्मयेश्वरी गायत्री आणि सर्व वाङ्मयाची तू स्वामिनी आहे. प्रसीद विस्मृतान् वेदान् विसरलेल्या वेदांचं पूर्वीसारखं माझ्या ठिकाणी प्रकाशय पूर्ववत. माझ्या ठिकाणी पुन्हा प्रकाश कर प्रसिद्ध हे देव मला प्रसाद दे. तेव्हा देव्याः गत्वा श्री दत्तम परिपृच्छ सवक्षति इत्युक्ता स प्रभुं गत्वा श्री देव्योक्तम निवेदयत. तेव्हा ती देवी काय म्हणते रेणुका देवी ती म्हणते गत्वा दत्तम परिपृच्छ स्ववक्षसी. दत्तात्रयाकडे जाऊन विचार तो सांगेल असं त्या रेणुका देवीने त्यांना म्हटलं. असं ऐकून तो ब्रह्मदेव दत्तात्रयाकडे जाऊन रेणुका देवीने सांगितलेलं कथन करता झाला. इत्युक्ता स प्रभुं गत्वा श्री देव्योक्त निवेद. देवीने असं सांगितलंय म्हणून त्याने दत्तात्रयाला सांगितलं. काय सांगितलं तर मला वेदांचा विसर पडला माझं वेद ज्ञान नष्ट झालंय ते कृपा करून पुन्हा माझ्या ठिकाणी पुन्हा प्रकाशित करा. आणि मग त्यांनी स्तुती केली. काय स्तुती केली. श्री दत्त सर्व विश्रेष्ठम सर्वदेव नमस्कृत सर्वाधार निराधार गुणात्माप्यसी निर्गुणाः. हे दत्तात्रेया सर्व वेत्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या सर्व देव नमस्कृत सर्व देवांनी नमस्कार केलेल्या सर्वाधार निराधार सर्वांचा आधार आणि तुला कुठलाच आधार नाही असा तू निराधार आहे. आणि तू निर्गुण असून गुणात्मा अप्यशी निर्गुणाः अपि अशी निर्गुणाः तू निर्गुण असून गुणात्मकही आहे. आणि सांगोपनिषदान वेदान विस्मृतोस अस्मद्य दैवताः बुद्धी प्रदीपतान ब्रूहि वर्णमात्रा स्वरात्मकान. हा दैवयोगानं वेदांचे अंग उपनिषद
यासह वेदांचं मला विस्मरण झालेलं आहे, सगळ्या वेदांचं. म्हणून हे बुद्धी प्रकाशका, बुद्धी प्रदीप असा शब्द महाराजांनी वापरला. तान गृही ते मला सांगा, वर्णमात्रा स्वरात्मका, ते वर्ण मात्रा स्वरयुक्त असे जे वेद आहे ते ज्ञान मला पुन्हा प्रदान करा. श्री दत्त प्राह हे ब्रह्मण विद्यया पंचपर्वता, विमुल्या विस्मृतो श्वेता मतो वेदा अन्न बुद्धते. दत्तात्रय म्हणाले, हे ब्रह्मदेवा, पंचभागात्मक विद्येनं तुला मोह पडला आणि त्यावर तू विसरलाय, म्हणून तू स्वतः रेणुकेला आणि वेदांना तू जाणत नाही. खरं म्हणजे वर्णायश्चा प्रकाशन्ते वर्णेष्वेकैषया स्थिताः, त्रिपुरां वर्णरूपासा रेणुके कैवनापरा. म्हणजे अधिष्ठानभूत असलेल्या जिच्या ठिकाणी वर्णायश्चा प्रकाशन्ते, जिच्या ठिकाणी सर्व वर्ण प्रकाशित होतात आणि जी सर्व वर्णामध्ये एकमेव आहे, वर्णेश्वे कैव या स्थिता, एकैव या स्थिता, एकमेव आहे ती अशी सर्व वर्णामध्ये. आणि जी सर्व वर्णामध्ये एकमेव आहे ती त्रिपुरा, ती त्रिपुरा वर्णरूपा खरी कोण आहे? रेणुकाच आहे. वर्णरूपासा रेणुका एकैक ना परा, दुसरी कोणी नाहीच आहे, ती रेणुकाच आहे खरी म्हणजे ही. आणि सवर्णा वेदमाता सावित्री ब्रह्मरूपिणी एकैव चित्कला देवी जगद्धात्री न जापरा. वर्णासह असलेली ती वेदमाता जी सावित्री आहे ती ब्रह्मरूपिणी आहे. एकैव चित्कलाम देवी, ती एकमेव चैतन्य देवी, ही जगाला धारण करणारी आहे, जगद्धात्री न जापरा, दुसरी नाहीये कोणी. आणि एकमात्रेक वीरेशा साष्ट पर्याय वाचका, ओंकार एक स्वरा ज्ञेया रेणुका ब्रह्मरूपिणी. अद्वितीय एकमात्र एक वीरेशा परमेश्वरी असली रेणुका ही कशी आहे? सा पर्याय वाचका, ही जणू काही ब्रह्मरूपिणी रेणुका, रेणुका ब्रह्मरूपिणी असून हिच ओंकार एक स्वरात देया अष्ट पर्याय वाचका. अष्टस्थान जी आहे, जे ऊर कंठ शिर जिव्हा मूल दात नासिका ओठ आणि तालू, हे अष्टपर्याय म्हणतात. 8 ठिकाणं जिथून शब्द किंवा स्वर निर्माण होतात, अक्षर. अशी जरी असली तरी ती काय आहे? ओंकार एक स्वरा, ती पण ही एक स्वरूप अशी ओंकार स्वरूप हीच आहे. हीच मुळात ओंकार रूपी आहे, ओंकार स्वरूप आहे. एकेवानेक रूपासा वेक वीरेति गीयते, मनसा स्मरं तां देवी लब्ध वेदो भविष्यसी. उपाधी वशात ती जरी अनेक स्वरूपात दिसत असली व भासली तरी ती एकमात्र असून एकवीरा या नावाने ती गायली जाती. एकवीरेती गीयते, लोक तिचं एकवीरा या नावाने स्तुती करतात. मनसा स्मरं तां देवी, त्या देवीचं मनापासून स्मरण कर, तुला लब्ध वेदो भविष्यसी, तुला तुझे वेद पुन्हा प्राप्त होतील. कः प्राह साधु साधुक्तम शैव मे विस्मृता खलु, प्रबुद्धोस्मधुना भक्त्या संस्मरे रेणुका शुभान. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की आपण उत्तम उत्तम असं सांगितलं, तेच मी नेमकं माझ्याकडून विसरलो. मी आता जाणतो, ओंकार रूप उपासनेनं मी कल्याणकारी रेणुकेचं स्मरण करीन.
भक्त्या संस्मरे रेणुका शोभा. अशा पद्धतीने ती ओंकार स्वरूपी अशी जी रेणुका आहे तिचंच मी त्या रेणुकेचं मी उपासनेने स्मरण करीन. आणि मग एवं तयो विवदतो हो प्रादुरा अपि रेणुका तन्मुखाम अपि वेदाश सांगोपांगा स्वशीर्षका. ज्याचा दत्तात्रय ब्रह्मदेवाचा संवाद चालू असताना स्वतः प्रत्यक्ष रेणुका सुद्धा त्या ठिकाणी प्रकट झाली आणि तिच्या मुखातून सांगोपांग सशीर्षक वेद प्रकट झाले. त्या ठिकाणी वेदाश्च सांगोपांगा स्वशीर्षका त्या ठिकाणी जणू काही प्रकट झाले. परमेष्ठी ततो हृष्टा श्री दत्तम रेणुका च ताम तुष्टा च लब्ध वेदोसो प्रसन्न मुख पंकजा. त्यावेळी ब्रह्मदेव संतुष्ट झाला वेद मिळाल्याने आणि प्रसन्न मुख कमल असं प्रसन्न त्याचं मुख असं त्याने दत्तात्रय आणि रेणुका यांचं स्तवन केलं. आणि तो स्तवन करताना ब्रह्मदेव काय म्हणतात, ह्रीं भीर धीहि श्रीस्तवेव एका श्रद्धा मेघा च धारणा प्रज्ञा तमेव छंदांशी तवांगान्येव वाङ्मयी. या ठिकाणी ह्रीं भीम धी श्री तूच, श्रद्धा मेधा धारणा प्रज्ञा तूच असून तूच एकमेव आहे, एकमात्र आहे. आणि छंदाशी तवांगान्येव वाङ्मयी, हे वाङ्मय रूपे सर्व वेद ही तुझीच अंग आहे. तवांगान्येव. मग पुढे ब्रह्मदेव असं म्हणतात, स्वरवर्णात्मिके अनंते त्वमेव ओंकार रूपिणी एकवीरे प्रसीदत्वं सदा मे सन्निधा भव. हे स्वरवर्ण स्वरूपे अनंते तूच ओंकार स्वरूप आहेस. हे एकवीरे प्रसन्न हो. प्रसीदत्वं आणि त्वं सदा मे सन्निधा भव, तू नेहमी माझ्या सन्निधी राहा. अशा प्रकारे जेव्हा ब्रह्मदेवाने रेणुकीची स्तुती केली, तुतेवं सा तथेर्युक्त्वा रेणुका अंतर्दधे विधी नत्वा दत्तं तदा जप्ता स्वधामं प्रेयो मुदा. अशा प्रकारे जेव्हा ब्रह्मदेवाने स्तुती केलेली ती रेणुका ठीक आहे, तेव्हा तिने आशीर्वाद आनंदाने म्हटलं आणि मग ती अंतर्धान झाली. मग ब्रह्मदेवाने दत्तात्रेयाला नमस्कार करून नत्वा दत्तम तदा जपता आणि आनंदाने मग तो स्वधामम प्रययो मुदा, स्वतःच्या स्थाना निघून गेला. तर एवं प्रभावा सा देवी रेणवे तपसा फलम दातुम तत्पुत्र भूम्ना रेणुकेत्यखिल श्रुता. असं सामर्थ्य असलेली ती देवी राजाला तपश्चर्येचं फळ देण्यासाठी त्याची पुत्री झाली खऱ्या अर्थाने. आणि रेणुका कोण होती, त्या राजाची मुलगी होती. तिने जमदग्नीशी विवाह केला, पण मूळ काय आहे, ती मूळची देवी आहे. जणू काही शिवाची शक्तीच आहे. ती शक्ती त्या राजाची पुत्री झाली आणि मग तिने जमदग्नीचा विवाह झाला, तिला परशुरामासारखा पुत्र झाला. ही कथा आपण बघितली. या ठिकाणी महाराज म्हणतात, तर मूळची देवी आहे ओंकार स्वरूपिणी. एवं प्रभावा सा देवी रेणवे तपसा फलम दातुम तत्पुत्र भूम नामना रेणुकेत्यखिल श्रुता. म्हणून जणू काही त्या राजाला सुद्धा, आपल्या वडिलांना सुद्धा
तपश्चर्याचं फळ देण्यासाठी त्याची पुत्री झाली आणि रेणुका या नावाने अखिल विश्वात प्रसिद्ध झाली. आणि ही जी रेणुका आहे प्रत्यक्ष जगदंबा आद्यशक्ती किंवा ओंकार स्वरूपिणी ही देवी एकवीरा वेगवेगळ्या स्वरूपात जी ओळखली जाते ती महाराज म्हणतात साध्याप्या मलकी ग्रामे साक्षान माता पुढे स्थिता श्री दत्ताश्रमा सामिपे पवित्रे सय्यसानुनी. जे सा अद्याप्य अद्याप सुद्धा आज सुद्धा पवित्रे सय्यसानुनी सह्याद्री पर्वतावरती आणि दत्ताश्रम सामिपे दत्तात्रेयाच्या आश्रमाजवळ अमलकी गावात अमलकी ग्रामे साक्षात मातापुरे मातापुरामध्ये वास्तव्य करून आहे. म्हणजे माहूरला सह्याद्री पर्वताचा जो मातापूर म्हणून गाव ओळखलं जातं त्या ठिकाणी ही रेणुका अजूनही साक्षात निवास करते आहे. मातृतीर्थम शुभम तत्र माता स्नाता स्वयं सती नृणाम सद्गतीदम तत्तु दर्शन स्पर्शनादिना. ज्या ठिकाणी स्वतः रेणुका माता स्नान करून सती गेली म्हणजे त्या माहूरच्या स्थानामध्ये ते पवित्र मातृतीर्थ मातृतीर्थम शुभम तत्र त्या ठिकाणी मानवांना दर्शनादी गोष्टींनी ते तीर्थ सद्गती देणार आहे. सद्गतीदम तत्तु दर्शन स्पर्शनादिना. त्या ठिकाणी जे लोक जातात त्यांना दर्शनाने सद्गती प्राप्त होते. अनुसूयाति तत्पुत्र दत्त श्री रेणुकाश्रमान देव्यात्मकृष्णा अमलकी दृष्टवेती न पुनर्भवम. म्हणजे अनुसूया आणि अत्रींचा आश्रम अनुसूया अत्री दत्तपुत्र दत्त त्याचा आश्रम त्यांचा पुत्र दत्तात्रेयाचा आश्रम रेणुकेचा आश्रम रेणुका आश्रमान आणि लक्ष्मी स्वरूप देव्यात्मक कृष्ण आमलकी म्हणजे लक्ष्मी स्वरूप असा काळ्या रंगाचा आवळीचा वृक्ष आवळे काळ्या रंगाचे जे असतात तो वृक्ष पाहून या ठिकाणी महाराज असं सांगतात त्या आश्रमाचं आवळीचं जर दर्शन घेतलं तर पुनर्जन्म होत नाही न पुनर्भवम. तर या ठिकाणी सहज वर्णन करताना असं म्हटलं की कृष्णा अमलकी वृक्ष म्हणजे काय तर समुद्र मंथनाच्या वेळेस जेव्हा क्षीरसागरात जी कृष्णामलकी निर्माण झाली ती भगवान विष्णूंनी जणू काही तिथे स्थापन केली अशी जी पुराणात कथा आहे तो कृष्ण अमलक वृक्ष म्हणजे या ठिकाणी माहूरगडावर असलेला आवळी वृक्ष आहे. काळ्या रंगाचा आवळा काळ्या रंगाचा आवळा जो आहे हा औषधी असा आयुर्वेदात म्हटला गेला आहे. त्याला अमलक असं म्हटलं गेलं आहे. आणि या ठिकाणी पद्मतीर्थ सर्वतीर्थ मातृतीर्थ इति त्रिकम पावनम सर्व लोकांनाम नेदृक काप्याशु तारकम. म्हणजे या ठिकाणी पद्मतीर्थ सर्वतीर्थ मातृतीर्थ हे जे तीन तीर्थ आहेत इति त्रिकम असे हे जे तीन तीर्थ आहे किंवा या तीन तीर्थांचा जो समुदाय आहे हा कसा आहे तर हा पावनम सर्व लोकांना पावन करणार आहे. यासारखं नेदृक काप्या अपि अशु तारकम असं यासारखं त्वरित तारणार असं दुसरं स्थान कुठेही नाही. म्हणजे कोणतं हे माहूर स्थान भगवान दत्तात्रेय. या ठिकाणी विशेष काय आहे कुष्ठी पराभवत सूर्या स्वात्मजा कामदूषिता
पद्मतीर्थ स्नान मात्रात शुद्धो ज्ञा आरती हरो भवेत. पूर्वी स्वतःच्या सुंदर अशा मुलीला पाहून जेव्हा सूर्यकामी झाला, कुष्ठी पराभव सूर्य स्वात्मजा कामदूषिता, स्वतःच्या मुलीला पाहून जो कामदूषित झाला, त्यामुळे तो जणू काही दूषित झाला होता. त्याला कुष्ठरोग झाला सूर्याला. पण पद्मतीर्थ स्नान करून शुद्ध तो झाला. पद्मतीर्थ स्नान मात्र शुद्ध हो. आणि मग तो पुन्हा इतरांची पीडा दूर करायला ज्ञाती हरो भवत, पूर्ण समर्थ झाला. असं हे तीर्थ आहे. दुर्गती स्थपित धृत्ते चांद्रिक पर्यटन महिम मातृतीर्थ स्थान मात्रान मुक्तान दंदशा. नरकात गेलेल्या पितरांच्या उद्धारासाठी दुर्गतीस्थ पितृ नरकात जर पितर गेले असतील, पृथ्वीवर पर्यटन करणारा आंध्रिक हा जो पुढे होता त्या काळात, चांद्रिका हा पर्यटन महिम तो पूर्ण पृथ्वी फिरला. त्याला काय झालं, मातृतीर्थात स्नान करून नरकातून मुक्त झालेल्या पितरांना त्यांनी पाहिलं. मातृतीर्थ स्नान मात्रान मुक्तान पितृ ददर्शहम, त्यांनी सुद्धा आपल्या आई वडिलांना पाहिलं, कारण ते पितर तेव्हा नरकातून मुक्त झाले. म्हणून नत्वा देवी मातृतीर्थे पिंडान दास्यन्ति नराहा समुद्धतास्तत्पितरो अक्षय्य तृप्ती प्रयांतीही. म्हणून देवी रेणुकेला नमस्कार करून मातृतीर्थामध्ये जे लोक पिंड प्रदान करतात त्यांचे पितृगण सुद्धा उद्धरून जातात आणि त्यांना अक्षय्य लोकांची प्राप्ती होते. अक्षय्य तृप्ती प्रयांतीही, त्यांना अक्षय्य लोकांची प्राप्ती होती. कशी तर नत्वाम देवी मातृतीर्थे, देवी रेणुकाला नमस्कार करून पिंडान नंदा दास्यन्ति नराहा, जे त्या ठिकाणी पिंडदान करतात. आणि अशा पद्धतीने महाराज आता शेवटी समारोप करताना असं म्हणतात, या 4थ्या अष्टकातला जो 8वा अध्याय आहे त्याचा समारोप करताना असं म्हणतात की द्व्यष्टकाभ्यामिदं प्रोक्तम दत्त महात्म्यमुत्तमं यशस्तत्प्रिय शिष्यस्व कार्तिवीर्यार्जुनस्व च. 3ऱ्या आणि 4थ्या अष्टकाने उत्तम असं दत्त महात्म्य आणि दत्तात्रेयाचा प्रिय शिष्य कार्तिवीर्यार्जुन याचं यश आपण सांगितलं, आपण बघितलं. या ठिकाणी महाराजांनी सांगितलं, मुक्तस्याप्य अर्जुनस्यास्य स्मरणं सद्य एवहि ददात्यभीप्सितं देवो यथा दत्तत्रदीश्वराः. ज्याप्रमाणे श्री दत्तात्रेय, त्याचप्रमाणे तो जो मुक्त झालेला अर्जुन, त्याचं सुद्धा जर कोणी स्मरण केलं, मुक्तस्या अपि अर्जुनस्य अस्य स्मरणं सद्यम एवहि, त्याचं सुद्धा अर्जुनाचं जर कोणी स्मरण केलं तर ददात्यभीप्सितं देवो, तरी सुद्धा जे तुम्हाला इच्छित असं इप्सित असं फल तुम्हाला प्राप्त होतं, अशी प्रसिद्धी आहे. जशी दत्तात्रेय तुम्हाला फल प्रदान करतो, अशी या शिष्याचं सुद्धा स्मरण केलं तर दत्त अधीश्वर. आणि याच्याकरता प्रमाण काय आहे तर एक श्लोक प्रसिद्ध आहे. कुठल्याही जर का पंचांगात आपण बघितलं तर गतनष्टू वस्तू प्रश्न जो आहे, जर एखादी वस्तू हरवलेली असेल, सापडत नसेल,
तर एक श्लोक असं सांगितला आहे. तो श्लोक या ठिकाणी महाराजांनी उद्धर केला आहे, उद्धृत केला आहे. तो श्लोक काय आहे तर कार्तिवीर्यार्जुनो नाम राजा सहस्रबाहुवा तस्य स्मरणमात्रेण गतम नष्टंच लभ्यते. हा जो मंत्र आहे याप्रमाणे या मंत्राचा जर पाठ केला तर आज सुद्धा गेलेली किंवा नष्ट झालेली हरवलेली वस्तू प्रत्यक्ष पुन्हा प्राप्त होते. असे याच्या कार्तिवीर्यार्जुनचं महत्त्व या ठिकाणी महाराज सांगतात. आणि हा जो मंत्र आहे याचं तंत्र पद्धतीने जेव्हा जप करायचा असेल अनुष्ठान पद्धतीने तो कसा करावा याचा या ठिकाणी महाराजांनी उल्लेख केलेला आहे. तो मंत्र असा आहे की ओम ह्रोम श्रीम क्लीम ह्रूम आम बीम क्रोम हुम फट कार्तिवीर्यार्जुनाय नमः. या मंत्राचा श्री दत्त ऋषी कार्तिवीर्योर्जुन देवता विराट छंदाह अशा पद्धतीने जप विनियोग आहे. व हा जो बीज मंत्रात्मक असा जर जप केला तर सुद्धा हा एक प्रकारच्या अनुष्ठानाने तुम्हाला गतम नष्टंच लभ्यते असं तुम्हाला फल प्राप्त होतं. तेव्हा या ठिकाणी श्री दत्त पुराणाचा 4थ्या अष्टकाचा 8वा अध्याय समाप्त झालं. आणि यापुढे आता आपण दत्त पुराणाचा या 5व्या जो अष्टक आहे त्याच्या पहिल्या अध्यायाकडे आपण वळणार आहोत. या 5व्या अध्यायात काय आहे तर महाराजांनी संक्षेपाने वर्णन करताना असं म्हटलं आहे की याच्यामध्ये गालव जो आहे याच्यासाठी दानवांचा नाश आणि कुवलव अश्व आणि मदालसा यांची कथा या निमित्ताने पुढे अदरकाची कथा असा हा कथाभाग आता पुढे येणार आहे. तेव्हा हा भाग जेव्हा आपण पुढल्या अष्टकाची आता सुरुवात करू पुढच्या पुष्पाची तेव्हा आपण बघणार आहोत. पण या निमित्ताने आपल्याला एक सगळ्यात महत्वाची अशी गोष्ट लक्षात येते की भगवान दत्तात्रेयांचे अत्यंत 2 असे श्रेष्ठ जे शिष्य आहेत. त्यात आधीच्या अष्टकांमध्ये आपण प्रल्हादाचा उल्लेख आपण बघितला ज्याला भगवान दत्तात्रेयाने उपदेश केला. आणि त्याच्यानंतरचा प्रसिद्ध असा जो आहे तो कार्तिवीर्यार्जुन याची कथा आपण बघितली. त्यानंतर परशुराम याची कथा आपण बघितली. असे हे अत्यंत वैदिक वाङ्मयात साहित्यात प्रसिद्ध असणारे भगवान दत्तात्रेयांचे शिष्य आहेत यांची कथा आपण बघितली. असाच पुढे जो अलर्क नावाचा एक पुढे शिष्य झाला. आणि महाभारतामध्ये अन्य ग्रंथांमध्ये ओलयाश्व आणि मदालसा यांची जी प्रसिद्ध जी अलर्काची आहे यांची जी कथा प्रसिद्ध आहे. हा अलर्क हा सुद्धा अत्यंत श्रेष्ठ असा दत्ताचा भक्त हा महाभारतात याचं वर्णन आहे. मार्कंडेय पुराणात याचं वर्णन आहे. ती कथा आपण आता पुढल्या पुष्पात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.